Hello, my people. Good morning, all. Hello, my people. Good morning, all of you. How are you all? Today I am starting my vlog in the morning. Let's see what I cook today. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली की मी काय शॉपिंग केली ना, मी थोडंसं दाखवेल कारण काल मला खूप जास्त घाई होती. तर मग मी आज दाखवते. तर हा बघा, नवीन मँगो पिकल. आय थिंक प्रवीणचं नाव चेंज झालं आहे वाटतं. प्रवीणचं नाव नवीन झालेलं आहे असं ते बोलले आम्हाला. तर प्रवीण आणायचंच होतं आम्हाला, तर हा आणला. टेस्ट इज रिअली गुड, छान आहे टेस्ट याची. याच्यानंतर इथे ना तुम्ही बघू शकता, हे बघा सोयावडी. आफ्टर दॅट बाउन्स. एक्चुअली दूसरे पण आणू शकतो, बट जो खपता है जो खाया जाता है वही लाएंगे ना. क्रीमवाले हे 3 स्पृहासाठी आणले. त्याच्यानंतर आहे ना, ही जी धारा ही जी आहे ना, आम्ही हे तेल खायला नाही वापरत, आम्ही दिव्यांना वापरतो. 126मध्ये आली मला ही. 126मध्ये ही पिशवी आली आहे. दॅट मीन्स इट्स गुड. आणि खाण्यासाठी जे तेल वापरतो ना आम्ही, ते हे वापरतो. ब्रँड डझंट मॅटर. आज सम्राट आहे, ब्रँड डझंट मॅटर, बट सूर्यफूल तेल वापरतो आम्ही. त्याच्यानंतर हे आणलं आहे आपलं मुखवास. याच्यामध्ये थोड्याशा मला ना त्या अळशीच्या ह्या दिसल्या ना, त्याच्यामुळे घेतलं आहे मी ते. विच इज व्हेरी हेल्दी फॉर एव्हरी लेडीज. आणि लहान मुलींना सुद्धा दिलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे घेतलं आहे मी. एखाद्या डब्यात भरून ठेवेल. माझी स्पृहाला पण आवडतं, ती कंटिन्यू खात असते. त्याच्यानंतर आहे तर हे बघा, त्याच्यानंतर जो घेतलं आहे ते खानदेशी मीठ मटन मसाला, खास तर्रीवाला. आता दॅट ही आहे स्पेशल कांदा लसूण चटणी. त्याच्यानंतर आहे हा गोडा मसाला. तर हा जो गोडा मसाला आहे ना, हा जर तुम्ही खिचडीमध्ये टाकला ना तर खूप छान टेस्ट येते. म्हणजे मसाले भातासारखी टेस्ट येते की वेगळीच, खूप छान टेस्ट लागते त्याची. जर कोणी ट्राय केलं नसेल तर ट्राय करा, बिकॉज मी तर टाकते. आमच्या घरात खिचडी म्हटली का हा येतच. मी कधी कधी पनीरला पण थोडा टाकते हा गोडा मसाला, छान लागतो. त्यानंतर ही अंबारी मिरची पावडर. ॲक्च्युली ही शॉपिंग सगळी मिस्टरांची आहे. हा पडलेला होता थोडा तरी, पण घेतला त्यांनी. त्याच्यानंतर ही मिरची पण आहे पडलेली, तरी पण आणली त्यांनी. त्याच्यानंतर हे पापड आणलेत मी. यांचं नाव आहे उडदाचे पापड आहेत हे. 55मध्ये 250 ग्रॅम आहे ते. मिसळ पापड आहे, म्हणजे तळायचा पापड आहे हा. ओके. तर एकदा मी फसलो होतो, तेव्हा ब्रँड आठवत नाही मला कोणता होता, बट असं छोटा पॅकेट आणला का ते पापड नुसते कडू लागायचे. तर ह्यावेळेस थोडी कानकीच करत होते स्पृहाचे पप्पा मला, पण तरी पण मी म्हटलं घेऊयात यार, घेऊयात, बघू म्हटलं काय होतं. तर घेतला. आणि त्याच्यानंतर ही मिक्स डाळ आणली. ही पण खिचडीमध्ये टाकण्यासाठी आणली. खिचडी खूप टेस्टी लागते म्हणे याने. तर म्हणे कोणत्या स्पृहाचे पप्पाच बोलले, त्यांनी कोणाची तरी ट्राय केलेली. आणि आफ्टर दॅट ती आहे काळी डाळ, आपली उडदाची डाळ, ही पण आणली आहे. त्याच्यानंतर ही उसळसाठी आणलं आहे. हे छोटं का आणलं, बिकॉज ना पावसाळ्यामध्ये याला पटकन कीड लागतं. तर मागच्या वेळेस मी आणलेली होती ना, ती अर्धा किलो आणली होती. तिला एकदम मिसळ बनवायला भिजत टाकलं आणि त्याच्यानंतर आहे ना तिला डायरेक्ट किडे लागले. आणि मला ते किडे आवरणार ना, म्हणजे माझं डायरेक्ट कंट्रोलच्या बाहेरून जातात ते किडे होतात. त्याच्यामुळे मी यावेळेस असं आणलं की फक्त 2 भाज्या होतील माझ्या, एवढंच आणलं आहे. हाफ भिजत टाकला तरी पण खूप फुगून खूप मस्त छान होतं. त्याच्यानंतर आहे बघा राजमा. हा पण कमी आणला आहे, कारण तो जेवढा खाल्ला जातो तेवढाच आणायचा, मी जास्त आणत नाही. ब्लॅकवाला पण आहे घरी पडलेला, त्याच्यामुळे हा छोटासा आणला आहे. त्याच्यानंतर ही डाळ, चना मसाला डाळ. स्पृहाला अशा गोष्टी खायला खूप आवडतात, अशा तळलेल्या वगैरे, डाळी साळी वगैरे. तर हे पण आणलं आहे. आणि 2 होत्या ह्या पॅकेट, एक तर गेलं आहे, संपलं आहे. उसके बाद ना हे आहे, पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे आता हे सुट्टं बेसन, कशी टेस्ट ॲड नो. पॅकिंगची किंमत आहे ना काहीतरी औरच आहे का, पॅकिंगची किंमत नाही का 53 आणि हे 47मध्ये पडलं. तर
केला मी थोडा चिंगूसपणा. लेट्स ट्राय कसं लागतं काय माहिती, आय डोंट नो, बट मी ट्राय करणार आहे आता त्याला. आणि अजून काय घेतलं ते पण दाखवते. चक्करमध्ये माझ्या चहाची कॉफी झाली आहे. खूप अर्जंट पळत आले मी आणि ऑलमोस्ट शुगरचा पाक झाला होता. तर मग मी आता परत दूध टाकलं आणि थोडं पाणी टाकलं आहे. कॉफीच दिसते मला ती. आणि गोडपणा त्याचा सगळा गेला, साखर जळून गेली आहे. सो दॅट मी आता पुन्हा 1 चम्मच साखर टाकली आहे. लेट्स सी हाऊ विल बी द टेस्ट ऑफ दिस टी कम कॉफी. मला माझंच असं येतं आहे. मी शूट करत होते ॲक्च्युली आणि शूटच्या मध्येच असं झालं आहे जरा. लेट्स सी. आणि पुन्हा मी चेंज नाही करणार आहे बिकॉज दूध थोडंसं कमी आहे. त्या दोघांसाठी पण छान ठेवा. स्प्रू आणि तिच्या पप्पांसाठी बी दूध ठेवावं लागेल. त्याच्यामुळे म्हटलं थोडा करावा चिंगूसपणा. कडनं जरा लिटरली चहाची कॉफी झाली आहे. आय डोंट नो हाऊ विल बी द टेस्ट करून दाखवतेच मी तुम्हाला. मी रेकॉर्डिंग करत होती की शॉपिंग काय केली त्याची रेकॉर्डिंग करत होती आणि तेवढ्या पिरियडमध्ये चहाची कॉफी झाली. दूर पसरला आहे त्या घरामध्ये. बरं ते दोघं झोपलेले आहेत आणि त्यांना त्याला उकळी फुटली. मी बंद केला गॅस आणि टेस्ट कशी लागते बघूयात. हॅलो, आता मी करणार आहे चहाची टेस्ट. मी तुम्हाला दाखवते तर चहाची टेस्ट कशी लागते. आय डोंट नो, भीती वाटते जरा. चहाची कॉफी पिणार आहे मी आता. नाईस, लिटरली नाईस. खूप छान टेस्ट आहे. तुम्ही यू शुड ट्राय. ॲक्सिडेंट झालं आहे त्याचा, बट स्टील इट इज व्हेरी नाईस. टेस्ट व्हेरी गुड. अशी ती दिसते ते कॉफीच आहे. कोणी म्हणेल ती कॉफी आहे, चहा नाही आहे. तिला फेस आला आहे. तिचं टेक्स्चर कॉफीसारखं आहे. स्मेल्स लाईक अ कॉफी. छान छान मस्त झालं आहे. आता मी पूर्ण फिनिश करून घेते, मग तुम्हाला भेटते. टिल देन स्टे ट्यून गाईज. हॅलो गाईज, चला तर मग आता माझी कॉफी फिनिश झाली आहे. सॉरी, चहा फिनिश झाला आहे. आणि मी अजून काय शॉपिंग केली आहे, मिशोवरनं केली आहे. ती काय केली आहे, व्हेरी युजफुल आहे ती. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हे डब्बे खूप युजफुल आहे, खूप नाईस, खूप छान त्यांची ही आहे. तर हे बघा, बघू शकता असं आहे. खूप मोठा आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ही जाळी येते, ती अशी ठेवायची. ती ठेवल्यानंतर आहे ना, म्हणजे तुम्ही एखादी भाजी वॉश करून ठेवली, पाणी वितरून जरी ठेवलं किंवा त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी पाणी जरी असलं ना, तरी ते याच्यामध्ये खाली गळलं जाईल, भाजी वरती राहील. म्हणजे सडतात ना भाज्या ओलाव्यामुळे, तर त्या गोष्टी थोड्याशा होईल की पाणी खाली चालले जाईल, भाजीवरती कोरडी राहील जाळीमध्ये. तर हा एक डब्बा आहे. त्याच्यानंतर याच्यासोबत मी व्हेजिटेबलची काही शॉपिंग केली काल, ते पण दाखवते. तर काल हे बघा, मिरच्या भरून ठेवल्या मी याच्यामध्ये. तर पावशेर मिरच्या बसल्या याच्यात बरं का. पावशेर छोटा आहे म्हणजे एवढं हे नाही आहे, बट छोट्या फॅमिलीसाठी विच इज इनफ. आणि खूप मोठे जरी असले तर फ्रीजमध्ये फारच गर्दी करतात, तर एवढे करून काय करायचं. आणि जर तुम्ही भाज्या कट करून ठेवल्या तर खूप छान बसते याच्यामध्ये, खूप छान व्यवस्थित बसू शकते याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. हा एक आहे. त्याच्यानंतर वांगे घेतले होते मी काल. हे बघा, तुम्ही वांगेसुद्धा खूप छान बसू शकता, खूप छान. यू कॅन सी. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकली आहे गिलके. हे बघा, याला कोणी घोसाळा पण म्हणतात. तर गिलके, आमच्या नगरकडे तर घोसाळाच म्हणतात त्याला. तर गिलके ते पण बसले, छान बसले. कोवळे होते म्हणून एवढे बसले. छान असं झाकण लावून खूप छान बसतात ते. आणि आफ्टर दॅट टोमॅटो. मीडियम साईजचे टोमॅटो आहे. वरती नाही बसू शकत, बस एवढेच बसतात. असे छोटे असले तर भरपूर बसू शकता. ॲक्च्युली टोमॅटोच मी काल मोठे घेतले जरा, आणि कच्चे घेते मी कधीही टोमॅटो घेताना ना. 2-3 पिकलेले घेते
आणि बाकीचे सगळे असे कच्चेच घेते किंवा असे गारसलेले घेते, कारण की मग मला ते पूर्ण आठवडाभर पुरले पाहिजे म्हणून मी घेते आणि ते पिकतात मग जसे पाहिजे तसे. आणि जर तुम्ही खूपच पिकलेले घेता तर ते आठवड्याभरामध्ये होता ना ते खूप असे हे होतात, खूप पिची होऊन जातात, सडून जातात. फ्रीजमध्ये नाही होत काही तसं, बट ते मला पिकलेले ना मला नाही आवडत. मला हळूहळू पिकलेले आतापर्यंत सवय तशीच यूज करायची ना, तर मी कच्चेच घेते अर्धे. कधी कधी आपण कच्च्यांची भाजी करू शकतो. तर हे बघा असे टोटल मी तुम्हाला दाखवते सगळे. हे बघा, बघू शकता तुम्ही, चांगली मोठी क्वांटिटी आहे. 5 आलेत मला ते. आणि हां सॉरी, त्याची प्राईस तर सांगायचीच राहिली तुम्हाला. त्याची प्राईस मिळाली मला 207मध्ये, 207मध्ये मला ते 5 मिळाले आणि विच इज सॅटिस्फाईंग. त्याच्यानंतर मी घेतले आहेत हे चिमटे. तर ते स्पृहा ना बऱ्याच वेळेला काही गोष्टी खाते नाही का, आणि अर्धच सोडून देते आणि मग ते अर्ध सोडल्यानंतर ते वाया जातं ना, तर मग तुम्हाला ती पण एक गोष्ट दाखवते. आता ही बघा, आता ही शेंगुजे आहे ना, पूर्ण फिनिश नाही, याच्यामध्ये आहेत त्या, तर मी त्या पॅक करून दाखवते कशा पॅक होतात. तर छोटा पॅकेट आहे तर छोटंच लागणार आहे. टोटल 18 आहेत आणि मला ते मिळालं 85मध्ये. खूप छान, 85मध्ये मिळालं आहे मला. तर हे बघा, मी पण फर्स्ट टाईमच फोल्ड करते. आय डोंट नो हाऊ टू फोल्ड इट, बट बघते काहीतरी करून. असं काहीतरी करते, असं तर करावंच लागेल. त्याच्यानंतर आहे ना, मी असं साईडून करून दाखवते. असं केलं बघा मी दोन्ही बाजूने असे, आणि असं पण करते म्हणजे पूर्ण पॅक होईल तो. हे बघा, त्याच्यानंतर हे अशी येते, ती अशी येते आणि ती मला अशी टाकणार आहे. तर झालं हवा बंद लगेच. यू कॅन डू दिस बाय डुईंग दिस ट्रिक. तर हे टोटल मला किती आले, 18 ना, 1 2 3 4 हे जे छोटे आहेत ना हे 12 आले आणि हे 6 आलेत मोठे मोठे. तर सॅटिस्फाईंग, सिरियसली वर्थ द प्राईस. छान आहे, आवडलं मला, खूप छान. आणि मी सिरियसली हे फर्स्ट टाईम ट्राय करते म्हणून मी ते इथे शो करते. मी याच्या आधी कधीच या क्लिप्स वापरलेल्या नाही आहेत. तर मी बघितलं का 2-3 ठिकाणी, जसं रिलेटिव्सच्या इथे किंवा असं कोणाकडे बघितलं आहे, कशा तरी थ्रू असं बघण्यात आलं आहे माझ्या की ह्या क्लिप्स अशा लावतात वगैरे. बट मी स्वतः पर्सनली कधी वापरल्या नव्हत्या, बट मी त्या आता वापरल्या. मला खूप छान वाटतं आहे की हां, इट इज सॅटिस्फाईंग आणि वर्थ द प्राईस. तुम्हाला ह्या किती पण जातील ना तुमचे, एवढे पॅकेट एक सोबत तर ओपन नाही होऊ शकत ना. तर मी याच्यातले बऱ्यापैकी गिफ्ट करून देईल कोणाला तरी, कोणी आलं की जा घेऊन वगैरे. मी असंच करणार आहे आता. मी एवढे नाही ठेवणार माझ्याकडे, बिकॉज माझ्याकडे एवढे पॅकेट नाही ओपन राहणार. जास्तीत जास्त मला 5-6 यूज होतील, बाकी तेवढे 18 करू काही मी. तर मी देऊन देईल कोणाला तरी, वाटून देईल. गावाला गेली तर घेऊन जाईल, नाही तर कोणी आलं तर त्यांना देऊन देईल, असं करेल मी ठेवतच नाही. चला, तर मग मी आता जेवढा पसारा काढला आहे तेवढा पुन्हा रिटर्न ठेवते आणि आवरून घेते. टिल देन स्टे ट्यून गाय. तर आज बनवायचं आहे भोपळ्याचे धपाटे. तर त्याच्या आधी ठेचा बनवून घेतला आहे, म्हणजे धपाट्यांसोबत हे पण खाऊ शकता बघ, ठेचा. आणि नवीन आणलेलं लोणचं पण ट्राय करू शकतो.